कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. राधाचं हसू त्याला अगदी स्पष्ट ऐकू येत होतं. जणू ती शेजारीच उभी आहे. जास्त काम केल्यावर ती त्याची कशी थट्टा करायची, प्रेसवर वाकून मुद्दाम त्याच्या गालावर शाई कशी लावायची, फक्त त्याचं हसू पाहण्यासाठी. त्याने तिची ओढणी ओठांशी धरली. तू मला रडू नकोस असं सांगितलं असतंस. तो पुटपुटला. तू म्हणाली असतीस, आपण तुटलो म्हणून जग थांबत नाही. तारे धुसर झाले. अश्रू पुन्हा डोळ्यात साठले. शांत, अखंड. पण मी अजूनही तुटतोय. तो कुजबुजला. पहाट होताच तो पुन्हा रस्त्यावर निघाला. नदी रुंदावली होती. पहिल्या सूर्यकिरणात तिचं पाणी चांदीसारखं चमकत होतं. तो एका होडीच्या उतार्यावर पोहोचला, जिथे दयाळू नजरेचा एक वृद्ध टोलवाला त्याच्या झिजलेल्या कपड्यांकडे पाहून मान हलवू लागला. भूते शोधणाऱ्या माणसासारखा दिसतोस, तो म्हणाला. भूते नाही, शेखर उत्तरला. जिवंत माणूस. त्या वृद्धाची नजर मऊ झाली. मग सैनिकांच्या पायवाटेने पूर्वेकडे जा. त्यांनी एका स्त्रीला नेलं आहे, नाही का? गाडीत मागे बांधून. शेखरचं हृदय जोरात धडकलं. तुम्ही पाहिलंत? वृद्धाने मान हलवली. 2 दिवसांपूर्वी. ती शांत दिसत होती, धैर्यवान सुद्धा. जणू तीच त्यांची राखण करत होती. शेखरने गिळून घेतलं. ते राधासारखंच वाटत होतं. त्याने त्या माणसाचे आभार मानले. होडी ओलांडली आणि पुढे निघाला. दिवस तापत गेला तसा तो एका लहानशा शहराच्या बाहेरच्या भागात पोहोचला. तिथे अरुंद गल्ली बोळांत लपलेली एक छापखाना होता. खोट्या नावाखाली तो तिथे कधी काम करत असे. जाड देहाचा बंगाली मालक हारूनने त्याला क्षणात ओळखलं. देवाच्या नावानं. हारून कुजबुजला. शेखर, मला वाटलं तू नाहीसाच झालास. अजून नाही, शेखर म्हणाला. पण त्यांनी माझ्या बायकोला नेलं आहे. इंग्रजी सैनिक एडवर्ड मेसन नावाच्या माणसाच्या नेतृत्वाखाली. हारूनचा चेहरा कालवंडला. मेसन? हो. तो राज्यपालांच्या कार्यालयाचा नवा निरीक्षक आहे. पूर्वेकडील धक्क्याजवळ जुन्या किल्ल्यात त्याने तात्पुरता तळ उभारला आहे. चौकशीसाठी कैद्यांना तिथे नेत आहेत. चौकशी? शेखर कटू हसत म्हणाला. म्हणजे गप्प करणे. हारूनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तू एकट्याने आज जाऊ शकत नाहीस. जाणार नाही, शेखर म्हणाला. पण आज चालत जाईन. हारून उसासला. तू नेहमीच हट्टी होतास. त्याने कपाटात हात घालून एक दुमटलेला कागद दिला. मुद्रक संघाचा पास. दरवाजावर उपयोगी पडेल. सावध राहा. आता शहर माहिती देणाऱ्यांनी भरलेलं आहे. शेखरने मान हलवली आणि कागद सुरक्षित ठेवला. मी परत आलो नाही तर? तू परत येशील, हारून ठामपणे मध्येच म्हणाला. ती तुझी वाट पाहते. सूर्य मावळण्याआधीच तो निघाला. कलकत्त्याकडे जाणारा रस्ता बैलगाड्या, सैनिक आणि व्यापाऱ्यांनी गजबजलेला होता. कोळशाच्या धुराचा वास हवेत दाटला होता. अनेक महिन्यांनंतर शेखरला पुन्हा ब्रिटिश झेंडे दिसले. फिकट संध्याकाळच्या आकाशावर लाल रंग उठून दिसणारे. प्रत्येक दर्शनाने त्याची छाती आवडत होती. हेच ते शहर जिथे रघुनाथ सेनला दोषी ठरवण्यात आलं होतं. जिथे खोट्यांनी कायद्याचा चेहरा घेतला होता. आणि आता जिथे राधाला बंदी बनवून ठेवलं होतं. बो बाजारच्या फाटकातून आज जाताना आठवडींचा पूर आला. जुना गॅझेट प्रेस. दिव्याच्या प्रकाशात राधा प्रूफ वाचताना. याच रस्त्यांवर घुमणारं तिचं हसू. तो त्या सगळ्यांना भूतांसारखं मागे टाकत पुढे चालत राहिला. अंधार पडताच त्याला धक्क्याजवळच्या एका ओस पडलेल्या छापखान्यात आसरा मिळाला. सगळीकडे धूळ साचलेली होती. पण एका कोपऱ्यात प्रेस अजूनही उभी होती. जुनी, गंजलेली पण अखंड. त्याने चाकाला हात लावला. तू अजून इथेच आहेस, तो हळूच म्हणाला. माझ्यासारखंच. पिशवीतून त्याने पुन्हा ती ओढणी काढली आणि टेबलावर ठेवली. एक लहानसा दिवा पेटवून तो लिहायला बसला. वर्तमानपत्रासाठी नाही, तर तिच्यासाठी. राधा, तुला अजूनही नदीत दिसत नसेल तर एवढं जाणून ठेव. मी तिच्या काठानेच चालतो आहे. त्यांनी तुझा आवाज दाबला तर तो मी पुन्हा बोलेन. त्यांनी डोळे बांधले तर मी तुझे डोळे होईन. सत्य लिहिण्यासाठीच आपण जन्मलो आहोत. आणि त्याच सत्याच्या जोरावर मी तुला परत घेऊन येईन. त्याने चिठ्ठी दुमडली आणि खिशात ठेवली. पहाट होताच शहर गजबजून उठलं. धक्क्यावर कामगारांच्या हाका, गाड्यांच्या चाकांचा किणकिणाट, ट्रॉमच्या घंटांचे आवाज. शेखर गर्दीत मिसळला. डोकं खाली, हृदय ठाम. अरुंद गल्लीतून त्याला पहिल्यांदा किल्ला दिसला. भिंतींवर उंच फडकणारा ब्रिटिश झेंडा आणि फाटकात तैनात 2 सैनिक. त्यांच्यामध्ये एक गाडी थांबलेली होती. गाडीच्या जाडीदार खिडकीतून त्याला हलकीशी हालचाल दिसली.
सरळ बसलेली एक स्त्री, हात गुडघ्यावर ठेवलेले, मान न झुकवलेली. राधा. त्याचा श्वास अडखडला. तो गोदामाच्या सावलीत मागे सरकला आणि गाडी फाटकातून आत जाऊन भिंतीआड नाहीशी होताना पाहत राहिला. बराच वेळ तो हलू शकला नाही. घसा आवळला, डोळे जडजडले. ती जिवंत होती, ती जवळ होती. त्याने छातीवर हात ठेवून कुजबुजलं, मी तुला शोधलं आहे. मग किल्ल्यावरच्या झेंड्यांकडे नजर उचलून तो म्हणाला, आता तुला घरी घेऊन येईन. त्या रात्री कलकत्त्याच्या गॅस दिव्यांनी धुक्यातून उजेड पसरवला. धक्क्याजवळच्या जुन्या छापखान्यात शेखरने युद्धाची नाही तर सत्याची हत्यार सज्ज केली. लेखणी, कागद, शाई आणि धैर्य. बाहेर नदी अखंड वाहत राहिली, चांदीसारखी, अंतहीन. दगडी भिंतीनाळ वाट पाहणाऱ्या स्त्रीपर्यंत त्याचं वचन वाहत नेत. ज्योत विझलेली नव्हती, ती फक्त अधिक बळ गोळा करत होती. शेखर धक्क्याच्या अरुंद गल्ल्यांतून सावलीसारखा हलत होता, जाता येणाऱ्या गत्त्यांच्या नजरेत न पडण्याची खबरदारी घेत. पहाटेच्या कलकत्त्याला कोळशाचा, माशांचा आणि अखंड कामाच्या मंद गुजेचा वास येत होता. त्याने मान खाली ठेवली होती आणि राधासाठी लिहिलेली चिठ्ठी छातीशी घट्ट दाबून ठेवली होती, जिथे ती सगळ्यात सुरक्षित होती. त्याला 3 गोष्टींची गरज होती: माहिती, किल्ल्यात शिरायचा मार्ग आणि तो परत येईपर्यंत प्रेस सांभाळणारा कोणीतरी. शेवटचं काम त्याने आधीच हारून आणि काही गावकऱ्यांच्या हाती सोपवलं होतं, भीतीपेक्षा जिद्द जास्त असलेल्या लोकांच्या. आता उरलेली काम कठीण होती. तो आधी मुद्रक संघाकडे गेला. उजेड नसलेल्या मागच्या खोलीत अलगद शिरला, जिथे अजूनही माणसं टाईप दुरुस्त करत होती आणि जुन्या प्रेसांच्या गोष्टी सांगत होती. हारूनने एकदाच मान हलवून त्याच्या हातात दुमडलेली चिठ्ठी दिली. धक्क्यावरच्या एका मित्राला कळालं आहे, उद्या राजपालांच्या घरून कागदांसह एक गाडी येणार आहे. हीच सर्वोत्तम संधी. त्यावेळी पहारे बदलतात आणि ते कैद्यांना हलवतात. शेखरच्या बोटांची पकड कागदावर घट्ट झाली. आणि फाटक? दूत आणि संघातील माणसांची तपासणी करतात, पण जुने पास आणि योग्य नाव चमत्कार घडवू शकतात. हारूनचा चेहरा गंभीर झाला. राफिक नावाचा एक लिपिक आहे, तरुण. सत्ताधाऱ्यांसाठी जे करावं लागतं त्याचा त्याला तिटकारा आहे. संघाचं त्याच्यावर देणं आहे. शेखर सावधपणे ऐकत होता, प्रत्येक स्नायू ताठ. त्याला शोध, तो म्हणाला. मी शाई आणि अन्नाने देणं फेडीन असं सांग, आणि राधाला त्याची गरज आहे हे सांग. हारूनने त्याचा दंड पकडला. सावध राहा भाऊ, हे शहर धाडसी माणसांना गिळतं. ती सूचना शेखरच्या पोटात दगडासारखी बसली. त्या रात्री त्याला नीट झोप लागली नाही. तो योजना आखत राहिला. शहर झोपलं, दिवे मिणमिणले, तेव्हा त्याचं मन प्रत्येक मार्ग, प्रत्येक उडकीचा चेहरा तपासत होतं. किल्ल्यात राधाने लवकरच शिकून घेतलं की लहान, जाणीवपूर्वक केलेली कृत्य ही शांत बंड ठरू शकतात. तिला पूर्व विंग जवळच्या एका साध्या पहाऱ्याखालील खोलीत ठेवण्यात आलं होतं. हात मोकळे होते, अन्न चालण्याजोगं आणि सैनिकांचा संयम पातळ. तिला फारसं काही परवानगी नव्हती. दर सकाळी अंगणात एक छोटी फेरी, दुपारी एक कप चहा, पण जागृत मनासाठी ते पुरेसं होतं. पहिल्या दिवसात कठीण वाटलं. तिने आठवणीतली नावे यादीत मांडली. प्रेसवरील चेहरे, वडाखालील मुलं, आसरा देणारे शिक्षक. चालताना ती पहाऱ्यांची रचना लक्षात ठेवत असे. कोण लवकर येतो, कोण विहिरीजवळ थांबतो, कोण बारकसमधून ठराविक वाट पाहतो. लहान निरीक्षणं तिच्या डोक्यात नकाशे बनत गेली. एकदा चहा देणारा तरुण सैनिक थांबून सुटं नाणं उचलू लागला, तेव्हा तिने त्याच्या डोळ्यात पाहून सावधपणे बोलली, हे तुला कायम करावं लागणार नाही. ती म्हणाली, जणू एखादं खासगी सत्य सांगत होती. इतर मार्गही असतात. तो चमकला. कोणते मार्ग? शिकव, ती म्हणाली. काहीतरी उगव, वाच. तो अस्वस्थ झाला, लाजला. तो खूप तरुण होता, नुकताच गावातून आलेला. गणवेशा पलीकडचं आयुष्य त्याला अशक्य आणि सुंदर दोन्ही वाटत होतं. ती कल्पना त्याच्या छातीत बीजासारखी ठेवून तो निघून गेला. किल्ल्याबाहेर शेखरला राफिक एका अरुंद चहाच्या टपरीत सापडला. पाईपमधून पातळ धूर खोलीत पसरत होता. लिपिक फिकट आणि थकलेला दिसत होता, पण डोळ्यात ठामपणा होता. तूच तो मुद्रकांचा माणूस. शेखरने आपली गोष्ट सांगितल्यावर राफिक म्हणाला, तुझ्यासारख्या धाडसी मूर्खांबद्दल लोक बोलतात. त्याने थोडे पैसे आणि पुढच्या कामाचं आश्वासन स्वीकारलं. गाडी आली की मी तुला आत नेऊ शकतो, राफिक म्हणाला. पण आत कोणीतरी जोडे झाक केली नाही तर तू फार पुढे जाऊ शकणार नाहीस. शेखरच्या मनात चहावाला तो तरुण सैनिक आला. एक सैनिक आहे, तो म्हणाला. नवा आहे, चहा आणतो, कदाचित त्याला वळवता येईल. राफिक हलकेच हसला.
आपण धमक्यांनी नाही आशेने सौदे करतो. त्याने वेळ आणि नाव लिहिलेली एक चिठ्ठी दिली. तू कागदांसह येशील. मी मान हलवेन. दुपारी उत्तर फाटकावर कवी माणसं असतात. तू कागद घेऊन जाणारा लिपिक म्हणून आत शिर. त्या पलीकडे काही नाही. नोंदवहीच्या खोलीत तुला 1 मिनिट मिळेल. फक्त एवढंच. शेखरने चिठ्ठीत उमटली. 1 मिनिट. ते शब्द वेडेपणासारखे आणि तरी पुरेसे वाटले. दुपार तो टोपीवाल्याच्या दुकानाच्या वरच्या छोट्या खोलीत काढत राहिला. प्रत्येक तपशील प्रार्थनेसारखा मनात पुन्हा पुन्हा म्हणत. किल्ल्यात राधा. राधाने शांततेची भाषा शिकली. अधिकारी आले की ती मान झुकवत थोडक्यात उत्तर देत. त्या मृदुत्वाने तिला जागा मिळत होती. ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि एखादी छोटी चिठ्ठी योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी. अंगणातून तिला नोंदवहीची खोली दिसायची. उंच लोखंडी गजांची लांब खिडकी. दुपारी एक लिपिक जाड वही बगलेत घेऊन तिथे जात असे. तो थकलेला दिसायचा. एकदा सूर्यकिरणात त्याचा श्वास धुक्यासारखा दिसला. त्या दिवशी ती अंगणाच्या टोकाशी आली तेव्हा तिने हलकसं हसून पाहिलं. त्याने एकदाच मान हलवली. तिसऱ्या दिवशी एका अधिकाऱ्याने तिला भेट दिली. कुटुंबाविषयी सौम्य प्रश्न. जणू तिने राजसत्तेला दिलेल्या त्रासाबद्दल त्याला खंत आहे. राधाने साधं सत्य सांगितलं. वडिलांनी शिकवलेला आवाज. छोट्या शिकवणींचं आयुष्य. अधिकाऱ्याची नजर नोंदींपासून सरकून तिच्या हातांवर थबकली. तिने दया मागितली नाही. मिळाली तेव्हा ती शांत प्रतिकारात रूपांतरित केली. किल्ल्याबाहेर शेखर. गाडी येण्याची सकाळ थंड होती. शेखर राफिकसोबत गर्दीतून चालत होता. बगलेत कागदांचा गठ्ठा आणि मुखपृष्ठावर बनावट शिक्का. उत्तर फाटकाजवळ घोड्यांच्या घामाचा आणि लोखंडाचा वास होता. चेहरा निर्विकार, पावलं ठाम. राफिकने हलकी खूण केली. निळ्या कोटातील तोच तरुण सैनिक. चहा आणणारा फाटकाजवळ उभा होता. त्याने 2दा पापण्या लवलवल्या. ती मान हलवणं होतं. शेखर पुढे आला. कागद दाखवले. संतरीने शिक्का पाहिला आणि आत जाऊ दिलं. एका श्वासा इतकं. अशक्य अशा त्या 1 मिनिटासाठी तो नोंदवहीच्या खोलीत होता. हृदय धडधडत असताना त्याने कपाट चालली. तिसऱ्या शेल्फवर दोऱ्याने बांधलेली एक बारीक फाईल दिसली. प्रिसोनर ट्रान्सफर ईस्ट विंग. हात घामाने ओले झालेले. त्याने ती सरकवली. कडेला राधाचं नाव. बदलण्याच्या तारखा, गाडीचे मार्ग, खोलीचा क्रमांक. क्षणापेक्षा जास्त हा नकाशा होता. त्याने फाईल कोटाखाली सरकवली आणि बाहेर पडला. नोंदवहीचा लिपिक जणू स्वप्नातून जागा झाल्यासारखा डोळे मिचकावत राहिला. बाहेर राफिकच्या छोट्याशा समाधानाच्या हास्याने शेखरचा श्वास सावरला. जा, त्याने ओठांनीच म्हटलं. किल्ल्यात राधा. त्या दुपारी कपडे धुण्याच्या ठिकाणी जाताना तिने मुद्दाम एक कप खाली पाडला. आवाजाने अंगणात खळबळ उडाली. एक सैनिक मदतीला धावला. गोंधळात तिने ज्या दगडावर पहारेकरी वारंवारून जात तिथे हात टेकवून चिखलात एक अगदी हलकसं चिन्ह उमटलं. शाईच्या थेंबासारखं. प्रेसवर ते वापरत असत तसं एक छोटं थेंबचिन्ह. चहा आणणाऱ्या त्या तरुणाने ते पाहिलं. तो क्षणभर थबकला. कपाळावर आठी पडली. पण तो काही बोलला नाही. तो काहीच बोलला नाही. नंतर तिच्या वाटेवर त्याने भाकरीचा एक छोटासा तुकडा अलगद टाकला आणि लगेच निघून गेला. डोळ्यात न बोललेला करार चमकत होता. किल्ल्याबाहेर शेखर. त्या रात्री शेखर कडुलिंबाखाली बसला होता. फाईल गुडघ्यांवर उघडी. मंद प्रकाशात त्याने मार्ग आखले. पहाऱ्यांची अदलाबदल लक्षात ठेवली. फाटकांवर उभ्या असलेल्या माणसांचं लक्ष विचलित करण्यासाठी छोट्या क्लुप्त्या ठरवल्या. त्याने सावध हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं. शिक्का मारला आणि संघाच्या जाळ्यातून पाठवलं. हारूनकडे, राफिककडे आणि तिला भाकरी दिलेल्या त्या मुलाकडे. जिथे तो पोचवू शकत नव्हता तिथे त्याचे हात ठरणार होते. योजना यशस्वी होईल की नाही, दगडी भिंतीतून तिला शहराच्या नजरेत न पडता काढता येईल की नाही हे त्याला माहीत नव्हतं. पण भीतीखाली एक स्थिर, शांत शक्ती होती. रघुनाथ सेनांनी वर्षांपूर्वी नावं दिलेली, कृतीत उतरलेलं सत्य. किल्ल्यात राधा. त्या रात्री छावण्यांच्या बुटांच्या आवाजांचा आणि कुजबुजींचा मंद लोरीसारखा सूर सुरू असताना राधा थंड भिंतीला पाठ टेकवून बसली आणि श्वास स्थिर केला. तिने रस्त्यावर चाललेल्या शेखरचा विचार केला. छातीशी दाबलेली ओढणी, प्रेसच्या चाकात लपवलेल्या छोट्या चिठ्ठ्या, हारूनच्या हाताखाली चालणाऱ्या प्रेसची तिने कल्पना केली. पाने नदीसारखी सरकत तिचं नाव वाहून नेत. तिने छातीवर हात ठेवला आणि अंधारात कुजबुजली. घरी ये. ते वेगळे होते पण त्यांचे धागे अगदी छोट्या गोष्टीत जुळत होते. फाटकावरची एक मान, कडेला लपवलेली चिठ्ठी, धुण्याच्या ठिकाणी पडलेला भाकरीचा तुकडा. प्रत्येक कृती छोटी, धोकादायक आणि तेजस्वी होती. शेखरने नकाशात उमडला आणि उभा राहिला. आकाशात पहिल्या ताऱ्यांची टोचणी उमटत होती. तो पहाटे कृती करणार होता. शहर अस्वस्थ झोपेत होतं पण त्याचं हृदय आता भीतीचं नव्हतं, ते योजनेचं,
प्रेसचं आणि ज्योतीला जिवंत ठेवायला शिकवणाऱ्या स्त्रीचं होतं. किल्ल्यात राधा. चौकशीची खोली अरुंद आणि उजळ होती. हवा स्थिर ठेवण्यासाठी एकमेव खिडकी झाकलेली. ब्रिटिश अधिकाऱ्यांना माहीत होतं, वेदनेपेक्षा शांतता धारदार असते. रोज सकाळी ते राधाला इथे आणत, मध्यभागी एक खुर्ची ठेवत आणि भिंतीही कुजबुजतील इतका वेळ तिला थांबवत. मग नाडी स्थिर झाली की प्रश्न सुरू होत. ज्योतीचं वर्तुळ कोण निधी देतं? इतर प्रेस कुठे आहेत? एन या नावाने कोण लिहितं? तेच प्रश्न पुन्हा पुन्हा, शांत मोजक्या आवाजात. तिने ओळखलं, ही पुनरावृत्तीच शिक्षा होती. आठवणींवर शंका निर्माण करायला, शब्दांची किंमत वाचते का हे विचार करायला लावण्यासाठी. कधी कधी ते डाव बदलत. मेसन नावाचा अधिकारी चहा आणत आणि दयाळूपणाचं आवरण चढवत म्हणे, तू हुशार आहेस. मिशन शाळेत शिकवण्याचं छान पद मिळू शकतं. तुझा नवरा कुठे लपतो ते सांग, मी स्वतः सुटका सही करीन. राधाचे हात थरथरले पण आवाज नाही. देहाला कैद करू शकता, ती म्हणाली, पण उच्चारलेला शब्द नाही. मेसनचं हसू पातळ झालं. तो तिला तिथेच सोडून गेला. न हात लावलेल्या चहाचा कप, हवेत जळलेल्या साखरेचा वास. रात्री तिला छोट्या खोलीत कोंडत, दिवा मुद्दाम खूप मंद. सर्वात वाईट छळ भूक किंवा थकवा नव्हता, तो होता जाणीवपूर्वक ठेवलेली अनिश्चितता. दाराबाहेरचा प्रत्येक पाऊल ध्वनी स्वातंत्र्य असू शकत होता किंवा पुन्हा प्रश्नांची फेरी. मन स्थिर ठेवण्यासाठी ती वडिलांनी शिकवलेले धडे म्हणत राहायची. बंडांच्या तारखा, टागोरांच्या आरंभीच्या ओळी, उलट्या क्रमाने वर्णमाला. स्वतःवरचा हक्क अजून आहे याची खात्री. तिने प्रतिकाराचे छोटे मार्ग शोधले. कबुली लिहायला कागद दिला की ती कडेला निरुपद्रवी वाक्ये लिहायची. नदी पूर्वेकडे वाहते, कडुलिंब वाढतं. इतरांसाठी निरर्थक, शेखरपर्यंत पोहोचलं तर एक संकेत. शहराबाहेर शेखर. ती चौकशीच्या फेऱ्यांनी वेळ मोजत होती आणि शेखर पावलांनी व कुजबुजत्या भेटींनी. त्याच्या छोट्या वहीतील नावे वाढत होती. राफिक लिपिक, लीला टाईपसेटर, रामू नावाडी, मीरा धुणी करणारी. ज्यांना ती कधी भेटलीही नव्हती अशा स्त्रीसाठी प्रत्येक जण सर्वस्व धोक्यात घालत होता. त्या निष्ठेने तो नम्रही झाला आणि घाबरला सुद्धा. एक धागा तुटला तर सगळेच हरवतील अशी भीती त्याला सतावत होती. तो मद्यालयात अफवा ऐकत राहिला. पूर्व विंगमध्ये धरलेली एक बंगाली शिक्षिका, वाकत नाही अशी एक स्त्री. प्रत्येक कुजबूज इंधन ठरत होती. एका गोदी कामगाराने सांगितलं की एखादा इंग्रजी अधिकारी तक्रार करत होता. कैदी उत्तरांऐवजी कोडी लिहिते. शेखरच्या छातीत अभिमानाने वेदना दाटली. ती अजून लढते आहे, त्याने मनात म्हटलं. तो जाळं घट्ट करत राहिला. मार्गांची नोंद, पहाऱ्यांच्या सवयी, किल्ल्याखाली जाणाऱ्या पावसाच्या नाल्यांचे नकाशे. थकवा निरर्थक आहे असं कुजबुजला की त्याला कडुलिंबाखालील तिचा चेहरा आठवे. हास्यावर चमकणारा सूर्यप्रकाश. ती आठवण झोपेपेक्षा जास्त स्थैर्य देत होती. किल्ल्यात राधा. इच्छाशक्तीची लढाई अधिक सूक्ष्म झाली. प्रश्नांऐवजी मेसन एकटेपणाबद्दल बोलू लागला. तो अजून तुला शोधतोय असं वाटतं, तो मऊ आवाजात म्हणाला. पुरुष हरलेल्या कारणांपासून लवकर कंटाळतात. क्राऊन बदल स्वीकारणाऱ्यांना बक्षीस देतो. राधाने नजरा कोऱ्या भिंतींवर रोवून ठेवल्या. तुम्ही शांततेला शरणागती समजता? मेसन पुढे झुकला. इथे तुला जिवंत ठेवता ते शब्दच मिसेस सेन, जपून निवड. तो निघून गेल्यावर दरवाजाजवळ तोच तरुण पहारेकरी कुजबुजला. तग धर, तो तुझ्याला घाबरतो. त्या एका वाक्याने तिची शक्ती पुन्हा उभी राहिली. पुढच्या चौकशीत तिने मेसनच्या अधीरतेचे ठोके मोजले. प्रत्येक प्रश्नाला तिने प्रश्नानेच उत्तर दिलं. माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द तुमच्या जिभेवर कसे ऐकू येतात? तुम्हाला कधी बंगालीत स्वप्न पडतं का? खोटं बोलताना तुमचा गणवेश जळ वाटतो का? आठवड्याअखेरीस त्याने तिच्याशी थेट बोलणं थांबवलं. शेखरचं जाळं आवडतं. हारूनच्या प्रेसने नवीन पत्रक छापलं होतं. भिंतींनाही कान असतात म्हणून आपण दगडातून बोलतो. प्रति बाजारात कापडात दुमडून फिरू लागल्या. लोक तारांच्या चौकटीवर छोटासा छाईचा थेंब उमटवू लागले. वाचला आणि मान्य केलं याची खूण. एका रात्री राफिकने इशारा दिला. ते अस्वस्थ होत आहेत. आणखी एक अटक झाली तर किल्ला अधिक घट्ट बंद करतील. शेखरने मान हलवली. मग आपण अधिक वेगवान व्हायला हवं. 3 रात्रीनंतरची योजना ठरली. पहारेकरी आणि नाल्यांचा नकाशा जवळजवळ पूर्ण होता. पण एक गोष्ट उणीव होती. राधाच्या दालनाची किल्ली. राफिकला वाटत होतं की कोणीतरी आतून क्वार्ट मास्टरचं लक्ष विचलित केलं तर तो ती मिळवू शकेल. शेखर दिव्याच्या ज्योतीकडे पाहत राहिला. तिला मार्ग सापडेल, तो हळू म्हणाला. तिला नेहमी सापडतो. किल्ल्यात तुटण्याची कसोटी. त्या संध्याकाळी अधिकाऱ्यांनी नवा डाव खेळला.
तिला तासनतास एकटी ठेवलं आणि मग एका लिपिकामार्फत बनावट पत्र तिच्यासमोर ठेवलं. पत्र. त्यावर शेखरचं हस्ताक्षर होतं किंवा त्याची नक्कल. मला माफ कर. त्यात लिहिलं होतं, मी कबुली दिली आहे. त्यांनी तुला स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. क्षणभर जग टगमगलं. नाडी जोरात धडधडली. तोंडात लोखंडाची चव आली. पण मग तिने नीट पाहिलं. अक्षर खूपच समसमान होती. शाई फारच नवी. शेखरच्या खऱ्या लिखाणात अंगठा कागदाला लागला की थोडीशी शाई पसरायची. तिने कागद अर्धा फाडला आणि परत दिला. तुमच्या अधिकाऱ्याला सांगा, त्याला अजून चांगला प्रेसमन हवा. त्याने तिला पुन्हा आवडत नेताना ती हसली. हळूच. पण तो हशा दालनभर घुमला. त्या हास्याने मेसन कोणत्याही उघड विरोधापेक्षा अधिक हादरला. शेखर अंधारातील चिन्हे. 2 रात्रींनंतर रामूच्या होडीतून त्याच्यामार्फत एक संदेश पोहोचला. तो फक्त कापडाचा एक तुकडा होता, त्यावर धाग्यांची रचना. 3 लहान, 1 लांब, 2 लहान. लीलाने ते उलगडलं. ती रचना राधा विद्यार्थ्यांना शिकवताना वापरत असलेल्या मण्यांची जुळत होती. 3-1-2 हा त्या कवितेच्या पानाचा संदर्भ होता जी त्यांनी काही महिन्यांपूर्वी छापली होती. त्याने पुस्तक उघडलं. खून केलेल्या ओळीत लिहिलं होतं, दिवा लपला तरी हाताला ज्योतीची आठवण राहते. त्याने डोकं झुकवलं. ती जिवंत आहे. ती वाट पाहते आहे. त्याने संदेश जाळ्यातून पसरवला. कारवाई सुरू. 2 दिवस. राधा आठवड्याचा शेवट. मेसन पुन्हा आला. यावेळी त्याचा संयम सुटलेला. हे सगळं तू टाळू शकली असतेस, तो चिडून म्हणाला. एका नावाची किंमत काय? राधाने त्याच्या रोषाला स्थिर नजरेने सामोरं गेलं. नाव म्हणजे आत्मा. माझा आत्मा मी देवघेव करणार नाही. त्याने दार इतक्या जोरात आपटलं की छतावरची धूळ खाली कोसळली. शांतता परतल्यावर तिने स्वतःला विजयाचा एक श्वास घेऊ दिला. मनालाही रक्त येऊ शकतं, पण तिचं मन अजून तिचंच होतं. त्या रात्री मीरा पाणी घेऊन आली तेव्हा राधाने कुजबुजलं. फाटकावरच्या मुलाला सांग. पूर्व भिंत. 2 रात्रींनंतर. मीरा एकदाच मान हलवून निघाली. डोळे चमकत होते. शेखर. शेवटचा धागा. नदीकाठी शेखरने आपले साथी जमवले. पश्चिम मनोऱ्यातील घंटा मध्यरात्री वाजली की उत्तर फाटकावर पहारे बदलतात. तेव्हाच आपण हालचाल करायची. राफिककडे बनावट किल्ली होती. लीलाचा भाऊ गोदामात एक लहानशी आग लावणार, लक्ष विचलित करण्यासाठी. हारूनची माणसं होडीसह तयार होती. शेखरने शहराच्या दिव्यांकडे पाहिलं आणि अरुंद खोलीत बसलेल्या राधाचा विचार केला. तिला मोडण्यासाठी केलेल्या आवाजानंतरही ती अखंड होती. त्याच्या मनात भीतीही होती आणि आदरही. उद्या, तो म्हणाला, आपण ही शांतता संपवू. शहर पातळ चंद्राखाली झोपलं होतं. एका भागात एक स्त्री भिंतींवर अदृश्य अक्षरं काढत नवऱ्याचं नाव लिहत होती. दुसऱ्या भागात एक पुरुष नकाशा दुमडून प्रार्थना कुजबुजत होता. त्यांच्यामध्ये एकच प्रवाह वाहत होता, विश्वासाचा. प्रेसची आठवण, कडुलिंबाचं झाड आणि शब्द. एकदा उच्चारले की साखळदंडात बांधता येत नाहीत, ही खात्री. पश्चिम मनोऱ्यातील घंटा 12 वेळा वाजली. प्रत्येक ठोका रात्रीच्या शांततेत स्फोटासारखा घुमत होता. जणू हवेतला श्वासच बाहेर ढकलत होता. क्षणभर संपूर्ण शहर थबकलं आणि ऐकत राहिलं. शेखर गोदामाच्या सावलीत उभा होता. किल्ल्याच्या लांब दगडी भिंतींकडे नजर रोखलेली. त्याचे हात थरथरत नव्हते. नकाशे पाठ, नावे मनात घोळवत, मण्यांसारखी मोजलेली चिन्हे, अशा हजारो छोट्या गोष्टींनी ते स्थिर झाले होते. त्याच्या आजूबाजूला चेहरे भूतांसारखे हलत होते. हारूनची सगळ्यात लहान मुलं धक्क्याजवळ धगधगत्या कोळशांची पेटी घेऊन दबा धरून बसली होती, नियोजित लक्ष विचलनासाठी. लीला बाजारात सरकवण्यासाठी कापडाचा गठ्ठा गुंडाळत होती. रामूची होडी पाण्याच्या कडेला तयार होती. राफिकने लिपिकाची टोपी नीट केली आणि बनावट पास पुन्हा एकदा तपासला. किल्ल्याजवळ आठवड्यांपासून कपडे धुणारी मीरा सावलीसारखी पूर्व भिंतींकडे सरकत होती, किल्लीत लपलेली बारीक टोपली हातात. शेखरची योजना साधी होती आणि म्हणूनच मजबूत. मेसनच्या गस्तीचा बदल अचूक वेळेला साधायचा. धक्क्यांकडे लोकांचं लक्ष वळवायचं. नोंदवहीत इतका वेळ घुसायचं की बदलीची यादी मिळेल. आणि नदीकडे जाणाऱ्या देखभाल दालनातून राधाला हलवायचं. सगळं काही मिनिटांवर आणि सामान्य लोकांच्या शांत धैर्यावर अवलंबून होतं. शेखरने सगळ्यांकडे पाहिलं. माझ्या इशाऱ्यावर. तो कुजबुजला. घंटा थांबली की राफिक गाडी आणेल. लीला लक्ष विचलित करेल. हारूनची मुलं कोळसे पेटवतील. मीरा टोपली खाली सोडेल. रामू पूर्व धक्क्यावर तयार राहा. सगळ्यांनी एकदाच मान हलवली. भाषण नाही, दिखावा नाही, फक्त विश्वास घडवणारी ती शांतता. 12व्या ठोक्यावर पहिली हालचाल सुरू झाली. राफिक कागदांनी भरलेली कर्कश गाडी उत्तर फाटकाकडे ढकलत नेतो. वर बनावट पास ठेवलेला, कंटाळलेला संत्री,
शहराच्या छोट्या खोट्यांना सरावलेला, शिक्क्याकडे पाहून हात हलवून पुढे जाऊ देतो. त्याच्या नजरेला फारसा वेळ लागला नाही. राफिक नोंदवहीच्या खोलीत सरकला आणि नेहमीच्या कागदांसारखा गठ्ठा लिपिकाच्या टेबलावर ठेवला, जणू काही नेहमीचं काम. किल्ल्याच्या आत राधाने संयमाला कौशल्यासारखं घडवलं होतं. शेवटची चौकशी तिला पोकळ करून गेली होती, पण मोडली नव्हती. तिला नमुने दिसू लागले होते. पूर्व भिंतीवरील पहाऱ्याआधीचा ठोका. कंटाळा आला की लिपिक वहीत प्लॉटर कसा घुसवतो. आज अंगण वेगळंच वाटत होतं, जणू हवाच वाट पाहत होती. घंटा थांबताच धक्क्यांकडे हलकी खळबळ उठली. हारूनच्या मुलांनी कोळशांना श्वास दिला. निळा धूर आकाशाकडे वळला आणि ठिणग्या काजव्यांसारखा उडाल्या. कंदील हलले, माणसं धावत गेली. पाण्याजवळ काय गडबड आहे ते पाहायला. सैनिकांनी मान वळवली. मेसनचं लक्ष सशाचा पाठलाग करणाऱ्या गरुडासारखं भरकटलं. हाच तो क्षण होता ज्यासाठी राफिक तयार केला गेला होता. अंधारातून शेखरने पाहिलं. तो छोटासा संकेत, टोपीची क्षणिक हालचाल, दगडावर टेकलेलं पाऊल, रोखलेला श्वास. नोंदवहीत राफिकने बांधलेल्या नोंदी झटकन चालल्या आणि बदलीची यादी सापडली. बोटं थरथरली, पण हात डगमगला नाही. त्याने एक पान उतरवलं, दुमडलं आणि कोटाच्या बाह्यात घालून दिलं, जणू काहीच नाही. बाहेर लीला आपली कला बाजारात ओतत होती. गठ्ठे मुद्दाम विस्कटले. व्यापारी ओरडू लागले. आयोजित गोंधळ. एक सैनिक आपली जागा सोडून माल गोळा करायला धावला. शहर लाटेसारखा आवाजाकडे सरकलं. पूर्व भिंतींकडे मीरा टोपली घेऊन चालत होती. सरावलेल्या पावलांची लय, शांत चेहरा. संतरी उत्तर फाटकाकडे वजन बदलून पाहू लागला. त्या क्षणी टोपली खाली निसटली. आत कपड्यांसोबत लहानशी लोखंडी किल्ली कापडात गुंडाळलेली होती. फाटकावरचा तो नवा तरुण मुलगा, लहान दयाळूपणाने अजून हलणारा, ती उचलायला पुढे आला. कापडाला हात लागताच वजन जाणवलं. तो मीराकडे वळला. तिने ठरवलेलं छोटंसं गुपित हसू दिलं. त्याने मान हलवली. किल्ली पाण्यातल्या दगडासारखी सरकली. नोंदवहीत राफिकला बुटांचा दडपलेला आवाज आणि बाहेर गाड्यांची खळखळ ऐकू आली. तो एक श्वास थांबला आणि मग देखभाल दालनाकडे जाणाऱ्या अरुंद दारातून निसटला. शेखर थोड्या अंतरावरून मागे फाईल छातीशी दाबलेली. थोड्या वेळासाठी त्यांचा जग दगड आणि श्वास इतकंच उरलं. थंड दालनातून ते सरकत होते. जुन्या चुन्याचा आणि ओलसर दोरीचा वास. दिवे विरळ. शेखरचं हृदय सहज धडधडत होतं. भीती काहीतरी वेगळ्याच बदलेली होती. तीक्ष्ण, उज्जळ, जिवंत. प्रत्येक पाऊल त्याला राधा जिथे ठेवलेली होती त्या खोलीकडे नेत होतं. तिसऱ्या वळणावर आवाज आला. हलकी खरड आणि मग पहाऱ्यांचे नसलेले कुजबुजते सूर. राफिक थबकला आणि हात उचलला. शेखरचा श्वास उथळ झाला. दालन एका छोट्या साठवण खोलीत उघडत होतं. पेट्यांच्या रांगा आणि वर नोंदवहीच्या वरच्या बाजूला जाणारी अरुंद सेवा हॅच. नकाशाने वचन दिलं होतं. साठा हलवण्यासाठी वापरली जाणारी, कुणाच्याही नजरेत न पडणारी वाट. राफिकने बनावट किल्ली कुलुपात बसवली. भीतीऐवजी आशा स्वीकारलेल्या माणसाच्या खात्रीने. कडी किणकिणत उघडली. ते एक एक करून चढले आणि नोंदवहीच्या वरच्या सावलीदार मार्गात शिरले. खाली पहाऱ्याच्या मशालीचा प्रकाश सरकून गेला. लीला केलेलं लक्ष विचलन सुरूच होतं. शहराचा गोंगाट आता त्यांचा मित्र बनला होता. खिडकीजवळ राधाची स्वतःची योजना तयार होती. संपूर्ण आठवडा तिने नोंदवहीचा लिपिक निहाळला होता. त्याच्या सवयी. तो कधी वही उघडी ठेवतो, कधी धूर ओढायला बाहेर जातो. आज रात्री थकलेला आणि शांत असलेला लिपिक इतका वेळ वही तशीच ठेवून गेला की एक छोटंसं काहीतरी घडू शकलं. खिडकीच्या चौकटीतून निसटत राफिकने लिपिकाची नजर पकडली आणि अगदी हलकसं मान हलवली. आधीच ठरलेली खूण, जणू उत्तर अंगणातून कोणी माल घ्यायला येणार आहे. एका नजरेवर किती विश्वास अवलंबून असतो हे हास्यास्पद वाटावं इतकं खरं होतं. हॅच अलगद उघडली तेव्हा चंद्रकिरणांनी पातळ रेषा खाली उतरली. शेखर स्वतःला खाली सोडताच इतका जवळ आला की त्याला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. तो जणू या एका अचूक पावलासाठीच जन्माला आला होता. कापडाची हलकी सळसळ झाली आणि मग कुजबुज. शेखर. तिचा आवाज आठवणीपेक्षा थोडा लहान वाटला, पण प्रत्येक अक्षर घंटेसारखं त्याच्या आत घुमलं. त्याने हात पुढे केला आणि ती तिथेच होती. किल्ल्यातल्या आठवड्यांनी ती थोडी क्रूश झाली होती, पण नजरेत ठामपणा होता. ते काही बोलले नाहीत. पुन्हा भेटीची गाणी नव्हती. तिथे फक्त पडून जाण्याचं तातडीचं छोटंसं काम होतं. जिथून आले होते तिथूनच ते परत सरकले. प्रत्येक पाऊल मोजलेलं, प्रत्येक आवाज धोक्याचा. पूर्व फाटकाजवळ मीराच्या ठरवलेल्या हाकेने थांबलेला तो मुलगा बाजूला झाला. सावलीतून सावली सरकणारा रामूचा नावाडी लहानशी होडी पाण्यात सरकवून ठेवत होता. हारूनची मुलं वाट पाहत होती. डोळ्यांत सुटकेचा आणि त्यांनी केलेल्या धाडसाचा संताप एकत्र चमकत होता. नदीने त्यांना गिळून टाकल्यासारखं केलं. काळी, ओलसर वाट,
जी त्यांना दगडापासून दूर नेत होती. होडीच्या तळाशी ते जवळजवळ बसले होते. वल्ही पाण्याला चिरत होती, जणू त्यांचं भविष्य घडवत. राधाचे हात त्यांच्या हातात होते, किल्ल्याच्या थंडीतून आलेले पण मजबूत आणि उबदार. बराच वेळ कोणीच बोललं नाही. शहराचे दिवे मागे सरकत गेले आणि नदीच्या धुक्याने त्यांच्या खांद्याभोवती चादर घातली. पहाटेची फिकट रेषा पाण्यावर उतरली तेव्हा ते एका छोट्या धक्क्यावर उतरले. पहारा देत थांबलेले गावकरी त्यांना मदत करू लागले. हारूनने राधाच्या खांद्यावर खरबरीत पांघरून टाकलं. ती शेखरकडे टेकली आणि वेगळे झाल्यापासून पहिल्यांदाच त्याने गुडघे सैल होऊ दिले, तिला घट्ट धरून. ते दोघं कडुलिंबाच्या झाडाकडे एकत्र चालले. रोप थोडंसं वाढलं होतं. त्याच्या छोट्या पानांवर दव चमकत होतं. राधाने झाडाकडे पाहिलं आणि मग त्याच्याकडे, आणि थकलेलं खासगी हसू ओठांवर आलं. तू नेहमीच खराब नायक असतोस, ती हळूच म्हणाली. खूप वेळ लावतोस. यानंतर राधा आणि शेखर यांच्या आयुष्यात पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.